येणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे वाक्चातुर्य आणि संभाषण कला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या कलेला एका वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी. जे समजण्यासाठी मंचावर येतात अर्थातच हास्यजत्रेचे इरसाल कलाकार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा तीळ घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांचा गूळ टाकतो आणि गरम करतो आणि मग आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचा त्या चर्चेला आकार दिला की झाला आपला तिळगुळ तयार. सर कसं वाटलं माझं संक्रांती स्पेशल इंट्रोडक्शन? अशी ओळख कोण करून देतं? सर मी करून देते सर. प्रत्येक वेळेला असं क्रिएटिव्ह रचत असते मी. पण तुमच्या लक्षात येत आहे का, क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही मान्यवरांच्या गुळाचा पाक करताय. नका करू असं. रसिकाजी, त्यांना नसेल आवडलं तर तुम्ही माझा पाक करू शकता आणि त्याच्यात तीळ टाका. मला पाकातलं तीळ लय आवडतं आणि तो गालावरचा तीळ आहे ना, तो पण टाका, लय मजा येईल. ईशा मोरे जा तिकडे. तुम्ही आधी जा, मी मागून येतो. काय 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 ते लोकांना संशय नाही म्हणून. मोरे जा. डुशुम बुशुम बुशुम. अरे काय चाललंय, काय चाललंय? काय उम्मा, काय उम्मा? ते रफी साहेबांचं गाणं मध्येच आठवतं. म्हणे. तुम्ही मला सांगितलं होतं हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाचा आहे, लाईव्ह दिसणार आहे. मग वाघा ना तसं थेट प्रक्षेपण आहे, तसं वाघा फ्लर्टिंग करताय नॅशनल टेलिव्हिजनवर. असं नका करू प्लीज. कार्यक्रमाला सुरुवात करूया ना. हो हो करूया, पण लगेच अशी कशी सुरुवात करणार? नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या कवितेने होते. लोक काय म्हणतील? हर्षद हर्षद. कोण हर्षद? ते कवितेच्या अगोदर म्हणतात ना, ते इर्षाद इर्षाद. इर्षाद 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 इर्षाद. असो क्यूट. कविता वाचू द्या मला. तर मंडळी, माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे संभाषण कला. संभाषण कला, संभाषण कला शिकवू का तुला? ऐकतोस काय रे मुला? झालायस काय तू खुला? लाडूचं उलट होतं डुला, लालूचं उलट होतं लुला, लल्ला 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 संभाषण कल्ला, संभाषण कल्ला. अरे बापरे, जबरदस्त. अंगावर लुला आला. काय अंगावर आला? काय आलंय? कसला लुला आलाय अंगावर? काय वाटेल ते बोलाल. अरे काय चाललंय? कळतंय का तू? अहो संक्रांत स्पेशल एपिसोड आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या नादात काहीही करताय तुम्ही. अरे काय हे काय जबरदस्त? काय जबरदस्त? जबरदस्त काय नाही जबरदस्त. जबरदस्ती यमक जुळवलंय आणि कविता केली आहे त्यांनी. असं नका ना करू. आपला कार्यक्रम आहे, त्याचा चर्चासत्र सुरू करायचं. प्लीज त्याच्याकडे वळा ना प्लीज. हो हो हो. Shut up! Shut up the silence! Baby doll! You forget to introduce me? सॉरी 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 मी विसरले. प्रेक्षक हो, तर आपले हे नवीन नाही, जुनेच पण नव्याने परत एकदा आलेले आपले प्रेक्षक मिस्टर श्याम. श्याम, श्याम, जिसे देखकर सुंदरिया करती है याम 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 याम. Thirsty eyes. Oh, beauty without brain. Green chili, let's do something silly. After all, I am the brand of love. I am the original cowboy. मैं बेलगाम घोड़ा हूँ, अपने प्यार का लगाम मुझे कस के पहना दो.
Don't be shy. Give me a try. काय I like your tuddi. ए वसड इकडे. शी इज माय, आय एम हर. पैदाइशी बुड्ढे. चले हुए मनोज वाजपेयी. जबान मत चला वरना जबान से पोछा लगवाऊंगा. ए वसड्या, मी कोकणातला आहे. हा इथं सोलीन ह्याच्यात नारळ फोडीन. अरे हॅलो अय अरे काय सॉरी सॉरी. कोण आहेत हे I am श्याम जाका. याची कॉमेडी आधी झाका. यूथ आला याच्या कॉमेडीला. प्लीज बसा प्लीज बसा. काय चाललंय? काय विषय आहे आपला आज? संभाषण कला आणि काय भाषा चालली आहे? काय बोलताय एकमेकांची तुम्ही? ऐका आपला खूप खूप वेळ असाच गेलेला आहे. मला असं वाटतं आपण आता मूळ चर्चेकडे यायला हवं. लक्षात घ्या चर्चा सत्र ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आजचा आपला विषय. सर आता तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज त्यांना सांगा. नाही मला वाटतं त्यांना काहीतरी विचारायचं. विचारायचं हा विचारा तर ना, please. आजचा जो आपला विषय आहे हा सर प्लीज. त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. वाकवलेली छत्री आणि सांभाळ तुझा कुला. काय आपला आपला काय विषय आहे आजचा? वाकवलेली छत्री आणि सांभाळ तुझा कुला. तर मला एक प्रश्न पडलेला आहे की छत्री बंद करून वाकवायची का उघडून वापरायची? सर सर क्या बात आहे क्या बात. सर काय उत्तर द्याल? चल बसून द्या उत्तर. चालेल. देतो मी उत्तर. पण मुळात ऐका काय होतंय काही झाला? तुमचा ना विषय तुम्ही चुकीचा वाचताय. विषय आहे वाक्चातुर्य आणि संभाषण कला असं लिहिलंय. बसा 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 सर सर बसा सर बसा. काय काय मला कळत नाही काय प्रेक्षक आहे ते. तर आपला विषय प्लीज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो. वाकवलेली छत्री वगैरे असा विषय नाही आपला. वाक्चातुर्य आणि संभाषण कला हा आपला विषय. हे बघा ही बोलणं ना कला आहे. संभाषण कला आपण का म्हणतो? कारण बोलण्यात ना एक आर्ट आहे, एक कला आहे. असं म्हणतात बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. वा 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 वा. काय पण सांगते ती. काय बी सांगा का पाहुणा आलं म्हणून आम्ही हो हो करायचो. नाही, असं आहे, असं कसं आहे? असं नाही सर. तर मी तुमच्याकडे माती घेऊन आलो मुडूबर. म्हणलं माती लय भारी आहे बरं का, माती घ्या आणि पैसे द्या. घ्याल का तुम्ही? नाही नाही, तसं नाही. आणि सोनं घेऊन आलो तर लगेच सोनं घेऊन जाल. सोन्याचं नाही नाही असं नाही. एका शब्द तुम्ही मुळात या वाक्याचा ऐका ना. नाही नाही सर. अरे पण मला नाहीच तर. नका बोलू नका बोलू 5 नाही मिनिट. बोललो तर सोनं कसं इकलं जाईल माझं सांग. अरे नाही पण एखाद्याला सोनं विकायचंच नसेल म्हणजे तो काय म्हटला माझं सोनं घ्या आणि याला काय विकायचं नसेल तर कसं विकणार ना. वाटेल तर नका बोलू. थांबा 5 मिनिटं. 5 वाटेल मनाला येईल ते बोलतात. 5 मिनिटं काय मूर्ख माणसं आहेत काही. नाहीच पण ती नाही मातीच नाही. अरे 5 मिनिटं थांबणार आहे. माने तुम्ही बोलला म्हणून नाही तर. वासीबेब. अरे काय हे काय इथे मी आलोय ना गेस्ट. माझं ऐका ना. ही बाई शूट करते आणि तुम्ही ऐकता. असं नका करूया ना. माझं सांगा. ऐकतात ते सर. पण मला आरडाओरडा करावा मला लागतो. सांगा मी थांबवेन. तुम्ही बोला सर. बोला बोला. नाही काय होतंय ना हे असं बोललं नाही पाहिजे पाहुण्यांशी. ही चुकीची संभाषण कलेबद्दल हेच मला सांगायचं आहे. मुळात आपण कधीच कुणाशी अरे रावीने अर्वाच्य भाषेत नाही बोलायचं. आवाज चढवून असं दमाने असं नाही बोलायचं. नाही मुळात डिसेन्सी असली पाहिजे. डिसेन्सी. संभाषण कलेत ती गंमत काय अदबीनं बोलायचं. बरोबर. नाही बा म्हणजे आम्ही एवढे दिवस आम्ही आमच्या तोंडाने बोलता वाय. अदबीने कसं बोलतात तर आजपर्यंत आम्हाला माहितीच नाही. अदबीने म्हणजे अदब 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 ठेवून बोलायचं. हा ती मला माहिती आहे. आमच्या गावाकडे माहिती गेला काय माणसाचा काय आदबाद आहे होय. अरे अदबदा नाही रे बाबा. एखाद्या माणसाचा दबदबा असतो. हा तर पाऊसच पडणार नाही तर दबदबा कुठून येणार आहे? नाही, बरोबर आहे. आणि त्याला धबधबा काय म्हणायचं? पाणी पडतं तर कसं बदबदा पडतं ना. मग बदबदा म्हटलं पाहिजे ना. नाही नाही बदबदा म्हणजे तसं नव्हतं. माणसं जास्त बोलतात नाही गप्पिष्ट ना त्याला बदबदा म्हणतात. हा. आणि बऱ्याचदा कसं माझं पाठांतर नसेल तर येतो त्याला काय बोलतात? त्याला बुडबुडा म्हणतात. तो तुम्हाला येत नाही. तुमच्यावर जे काम करतात ना त्यांना येत. पण मला एक
विचारायचं होतं तुम्हाला माहितीये का पाठांतर होण्यासाठी काय करायला पाहिजे नेमकं? काय नाही 4 बदाम रात्री भिजत घालायचं हा. तर सकाळी सोलून खायचं नंतर त्याची सालं खायची. नंतर नाही नाही त्याच्यापेक्षा ऊस कचा कच चावून खावा. ऊस खाय रस नाही प्याचा. नाही. ऊस कसा खायचा? कसाकाच. हा, हे बघा. अरे नका ना रे, काय तुम्हाला कळतंय का? आपला विषय नाहीच आहे हा की आपण काय बाबा आता उसाचा चोथा करायचा का बदामाची सालं काय, हा विषयच नाही आपला. आपला विषय आहे संभाषण कला. नाही बरोबर आहे साहेब, म्हणजे कसं आहे बराच वेळ झाला आपला विषय भरकटतोय. एक्झॅक्टली. आता जो विषय त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय, हा. वाच की कुत्र्या आणि साबण लावू का तुला? मळ साचला इथे माझ्या, कशाला साबण लावताय मरायला? काय लिहिलंय ते नीट वाचा. वाक्चातुर्य आणि संभाषण कला असं लिहिलंय. सर सर तुम्ही चिडताय सर. चिडू नको तो काय करू. प्रेक्षक आहेत सर आपले. त्यांना एकदा सांगून कळत नाहीये त्यांना. काय माणसं आणलीत तुम्ही, वाचता येत नाहीये त्यांना. वाचकी कुत्र्या, अरे वाक्चातुर्य आहे ना ते, वाचकी कुत्र्या काय? सॉरी सॉरी. मुळात संभाषण कलेबद्दल काहीतरी सांगायला आलं आणि संभाषणच होऊ देत नाही ती माणसं भलतीकडेच घेऊन जात आहेत चर्चा. असं नका ना करू प्लीज. नाही आता आपण मुद्द्यावर ठाम राहूया सर. तुम्ही बोला. तुझ्या लॉजिक क्वीन स्वतः विषय वेगळीकडे नेते. असं नका करू मला. शांतपणे माझा ऐका. संभाषण कला आर्ट आहे. एखाद्या माणसाची ना ही कला असू शकते. हे पदोपदी तुम्हाला जीवनात उपयोगी पडू शकतं बोलणं. कारण आपला आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. आपण काय बोलतो, कसं बोलतो हे फार महत्वाचं आहे. सोपं उदाहरण देतो. एखादं प्रोडक्ट विकताना कसा फायदा होतो या कलेचा ते तुम्हाला सांगतो. आता हे साधं पेन आहे. मग फेक आणि नवीन घ्या ना. अरे कंप्लेंट नाही करत आहे मी. कंप्लेंट नाही केली. हे साधं पेन आहे मला नाही. ऐका, हे साधं 5 रुपयाचं पेन नहीं चाहिए आगे जाओ. अरे काय सेल्समन आहे का मी? थांब ऐका ना पूर्ण प्लीज. हे साधं 5 रुपयाचं पेन मला 100 रुपयाला कोण विकून दाखवेल? मी विकू शकतो. प्लीज प्लीज एक मिनिट. हा पेन घे आणि मला 100 रुपये दे. मी माझी पोरगी देतो, तिच्यावर लग्न कर. अहो 100 काय 500 घ्या तुम्ही. काय सांगतो? हे काय 500? आणलेस ना? हे बघा 500. कसं वाटलं माझं वाकडं चातुर्य? अरे काय मूर्खात का तुम्ही? कळतंय का तुम्ही काय व्यवहार केलाय? 5 रुपयाच्या पेनासाठी तुम्ही तुमची मुलगी दिली लग्न करून. नाही नाही, मला मुलगीच नाही आहे. मी त्याला खोटं बोललो, मुलगीच नाही आहे. कसं गंडवलं? कोण माणसं आहे ती? तुला पण कळायला नको. 5 रुपयाच्या पेनसाठी 500 रुपये दिलेस तू. नाही नाही खोटी नोट आहे. नवा व्यापार मधली ती पण गंडवलाय. अरे कोण माणसं आहेत की एकमेकांना गंडवतातच आहेत फक्त. मुळात लक्षात घ्या काय होतंय ना, तुम्हा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय मला लक्षात आला, तुम्ही ऐकत नाही. उत्तम स्किल काय आहे? संभाषण कलेचं उत्तम स्किल काय आहे? यू शुड बी गुड लिस्नर. ऐकायला हवं. जो उत्तम वक्ता असतो तो उत्तम श्रोता असतो. जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर मग तुम्हाला उत्तम श्रोता व्हावं लागेल. आणि उत्तम श्रोता व्हायचं असेल तर उत्तम वक्ता व्हावं लागेल. अच्छा. पण समजा उत्तम वक्ता व्हायचं असेल तर उत्तम श्रोता व्हावा लागेल. पण समजा उत्तम श्रोताच जन्मानं व्हायचं असेल तर तुला उत्तम वक्ता व्हावा लागेल. मरा 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 जन्मापर्यंत लूप ठेवा का? थांबा ना. थांबतच नाहीये. तिथेच येत आहेत. कशाला मारायला? थांबा ना. सर प्रेक्षकांशी असं नका बोलू. अरे लाईक बसा रे बसा. शांत बसा सगळे प्लीज. शांत बसा. डिस्टर्ब नको आता. गप बसा. तर काय कुठे होतो मी? माहिती मला. तर संभाषण कलेबद्दल मी सांगत होतो. खड्ड्यात घे तुमच्या संभाषण कले मला काय घेणे नाही. मी वाक्चातुर्यावरती येतो डायरेक्ट. वाक्चातुर्य. आता वाक्चातुर्य म्हणजे काय तर आपल्या बोलण्यात चातुर्य हवं. आता चातुर्य म्हणजे काय तर चतुराई. चतुराई म्हणजे चलाखी. चलाखी कुठं बसायचं? नाही कुठं बसायचं तर? अरे चलाखी मग की मारी नाक. गप्प बस मित्रा गप्प बस. माझ्या चिडचिड व्हायला लागली. खड्ड्यात गेली माझी संभाषण कला. तुम्ही म्हणताय चलाखी. अरे चलाखी म्हणजे चलाखी. मी काय तुला घ्याय गप रे यार. डोकं फिरवतोय यार. चिडू नका म्हणजे. आय एम सो सॉरी मॅम पण ही माणसं इम्पॉसिबल आहेत. काही लायकीची नाहीयेत ही माणसं. मला यातल्या कोणाशीही बोलण्यात अजिबात रस नाही. असं नका करू. नाही मला नाहीये रस. मी एक करू शकतो जास्तीत जास्त. मी प्रश्न उत्तरांचं सेशन घेऊ शकतो. ते पण मला या 4 माणसांसोबत नाही करायचं. मी त्या 5व्या माणसासोबत करेन. चालेल. सर काही प्रश्न आहेत तुम्हाला? प्लीज विचारा सर. विचारा तुम्ही. बिंदास विचारा. काही हरकत नाही. कला
म्हणजे सर ती माझी पद्धत आहे प्रश्न विचारायची, म्हणजे दरवेळेला मी असं करत असतो. नका ना असं करू प्लीज. जेन्युइन असेल तर प्लीज विचारा ना. सर माझा प्रश्न जेन्युइन आहे खूप. मग असं जेन्युइन प्रश्न विचारा ना, यांच्यासारखं नका वागू. सर काय होतं ना, बऱ्याचदा समोरच्या माणसाचं बोलणं आपल्याला पटत नाही. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? गुड, अ व्हेरी गुड क्वेश्चन. काय बघा, हे असे सेन्सिबल वागात, असे सेन्सिबल प्रश्न विचारा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला कळत नाही अशा सिच्युएशन्स मध्ये आपण काय वागायचं. साधं उत्तर आहे, समोरच्या माणसाचं बोलणं जर आपल्याला पटत नसेल तर आपण सरळ उठून जायचं. क्या बात है. नाही माझं बोलणं पटलं पाहिजे होतं. एक्सक्यूज मी. येस सर. मला तुमचं बोलणं पटतंय. थँक्यू सर, थँक्यू. तर आजचा जो विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. येस सर, प्लीज विचारा. आजचा जो आपला विषय आहे, वाकून काढलेलं चित्र आणि साबुदाण्याचा चक्कूला. काय विषय आहे आपला? वाकून काढलेलं चित्र आणि साबुदाण्याचा चक्कूला. सर तुम्ही जरा इथून बाहेर पडताना वाकून चालाल का? मला तुमचा चकुला सुजवायचा आहे. निघा, निघा. वा वा वा, नेहमीप्रमाणे भन्नाट चर्चासत्र, भन्नाट. येस प्रसाद. वा वा, बहारदार. जेव्हा मोरेनी उफयुमाचं उम्फू उम्मा केलं तिथपासून जो अंगावर लुला आलाय तो जातच नाही. अरुण, मी आयुष्यभर दोन गोष्टींची वाट बघतो, की मी यशस्वी कधी होईन आणि आजचं लिवलंय मला कधी ऐकू येईल. एवढ्याच दोन गोष्टींची मी वाट बघतोय आता आयुष्यभर. अशक्य आहे ही सिरीज. आणि श्याम्या बहार आणतोस तू. बाकी सगळं उत्तम सांघिक सादरीकरण, फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई. काय माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप हसलो, हसून हसून पडलो. आणि मला असं वाटतं की हीच सगळ्यात मोठी पावती आहे की आम्ही खूप हसलो आणि आता पोट आणि जॉ दोन्ही दुखायला लागलंय. खूप खूप थँक्यू.